गुड इवनिंग स्टूडेंट्स। टुडेज आयुर्वेदा का जो डे 6 है, FIBMS का क्रैश कोर्स, उसमें आप सभी का स्वागत है। ठीक है। तो हम लोग आज का जो सेशन है वो आज चालू करते हैं। एंड इट्स क्वाइट इंटरेस्टिंग वन। मोस्टली मी तिन्ही लँग्वेज वापरतो, पण मातृभाषा ती मातृभाषाच है ना. ओके. ठीक. सो बघा आता आपण म्हणजे माझं मेंदू काय करतो आहे आणि थोडस तुम्हाला समजणार नाही आता. मी थोडासा रोड मॅप वगैरे तुम्हाला देतो. मला थोडा वेळ द्या. 1-2 दिवसात आपण 100 दिवसाचं रोड मॅप देतोय. 111 दिवस होते, त्याच्यातले 100 दिवस आता उरलेत असं पकडूया. 1 तारखेला 111 दिवस होते. आत्ता बरोबर 11 तारीख आहे, आपल्याकडे बरोबर 100 दिवस आहेत. त्यातले 5-6 दिवस आपण प्लस मायनस पकडू. 99 समथिंग दिवस बाकी आहेत. तर आपण आता डे 6 हे बघा. डे 6 दिसते. डे 6 मध्ये आपण आता आहोत. थोडंसं डिले होतं ड्यू टू माय हेल्थ कंडिशन्स. तर आता आपण काय बघतोय मोस्टली, तर रचना शरीर आणि क्रिया शरीर ह्या विषयामध्ये आलेले जे काही महत्वाचे प्रश्न आहेत ते आपण बघतोय. आणि कुठे आलेले आहेत, तर MUHS मध्ये आलेले. माझं पहिलं टार्गेट काय असणार आहे, माझी स्वतःची युनिव्हर्सिटी. आपण पॅन इंडिया नक्की जाणार आहे, त्याच्यात काही वाद नाही. पण सध्याच्या घडीला एका युनिव्हर्सिटीवर आपण फोकस करतोय, ते म्हणजे माझी, आपली, सगळ्यांची लाडकी महाराष्ट्र युनिव्हर्सिटी ऑफ हेल्थ सायन्सेस. त्याच्यातले जर आपण प्रश्न, प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर बघितले, तर काय होणार आहे, तर आपलं साधारणतः घवघवीत यश आपल्याला सगळ्यांना मिळणार आहे. ओके. आता थोडं जरा बॅकग्राऊंड वगैरे चेंज केलेला, थोडं जरा मला इतरांच्या सारखं प्रेझेंटेबल बनावं लागलं. सो सुरुवात करूया लवकरच. पहिला प्रश्न येतोय, बायकर स्पीड बॉल. ओके. दुसरा आहे 2012 समर चालू आहे. त्याच्यानंतर आहे मध्य बाहू म्हणजे काय, तर मिडियन नर्व. त्यानंतर आहे स्थपनी मर्म, प्लिहा, विसरल सरफेस ऑफ द स्प्लीन, कॉर्पस कोलॅझम. त्यानंतर डिफाईन कोष्टा अँड द नेम ऑफ कोष्टांग. आपण पेपर 2 बघतोय. त्यानंतर आहे ट्रिब्युटरेट्स ऑफ पोर्टल वेन्स. त्यानंतर आहे आउटर लेयर्स ऑफ आयबॉल. त्यानंतर आहे रुजाकर्म, मग कुठले आहेत त्याच्याबद्दल. मलाशय म्हणजे रॅक्टम बद्दल एसिक विचारलेलं. एलिक्यू नेत्रशाय. सेकंड पेपरमध्ये 5 जे सेन्सेस आहेत त्याच्यापैकी कुठलाही एक सेन्सेस तुम्हाला असण्याची दाट शक्यता असते. ते आपण करून घेणार आहोत. आणि निश्चितच तुम्हाला अतिशय सुंदर आणि अतिशय प्रिसाईज नोट्स टुडे आयुर्वेदा प्लॅटफॉर्म द्वारे लवकरच तुम्हाला अवेलेबल होऊन जातील. जे महत्वाचे आपण एलएक्यू बघितलेत, तेच आपण महत्वाचे एलएक्यूच्या मला म्हणता येतील त्या तुम्हाला मॉडेल आन्सर्स आम्ही प्रोव्हाइड करणार आहोत टीम टुडे आयुर्वेदातर्फे. त्यानंतर तुम्ही त्याची प्रॅक्टिस केली, असाइनमेंट्स आपले सॉल्व्ह केले, की तुम्हाला अतिशय सुंदर यश असं याच्यामध्ये FIBMS च्या 2023-24च्या बॅचमध्ये मिळणार आहे. पहिलं आहे नेत्र, म्हणजेच डिस्क्राईब द आय इन डिटेल्स. दुसरं लगेच आलेलं आहे बघा, पॅनक्रियाज. त्यानंतर क्षिप्र, तलहृदय, कुर्चमर्म सविस्तर वर्णनले. आता दुसरी एक्झाम परत आली आहे, विंटर 2012. मेदोधरा कला, जिव्हा पेशी म्हणजे मसल्स ऑफ टंग. त्यानंतर आहे टिम्पॅनिक मेम्ब्रेन. त्यानंतर आहे हृदय मर्म. त्यानंतर आहे इन्फेरियर सुपर सरफेस ऑफ लिव्हर. त्यानंतर राईट सुप्रारेनल ग्लँड. त्यानंतर मसल ऑफ आयबॉल. त्यानंतर आहे राईट रूट ऑफ लंग. त्यानंतर आहे मूलाधार चक्र. मूलाधार चक्राच्या नंतर लगेच आलेलं आहे वेदिनी त्वचा स्तर. सप्तत्वचा जे आहेत त्याच्यातले वेदिनी. अलोस्वेता वेरोमा आपण जे बघितले ट्रिक, जर जुने विद्यार्थी असतील जे आपल्या आधीच्या लेक्चरमध्ये आहेत, त्यांना माहिती आहे की अलोस्वेता वेरोमा जो काही आहे, तर तो अलोस्वेता वेरोमा जो आहे
त्याच्यातला महत्वाचा जे काही आपल्याला थोडं जरा माझी इमेज मोठी करतो. येस. ओके, ठीक आहे. तर अलोस्वेता विरोमा जी आपण ट्रिक बघितली, त्या ट्रिक मधले वेदिनी, अलोस्वेता वेरोमा, वे मध्ये वेदिनी, सप्तत्वचा दृष्टी नाडी ऑप्टिक नर्व विचारली. एलिकी बघा, वृक्क का सचित्र सविस्तर वर्णन करेल. डिस्क्राइब द किडनी इन द डिटेल विथ डायग्राम. जसे श्लोक क्रिया शरीरमध्ये महत्वाचे आहेत, तसे अॅनाटॉमी मध्ये तुम्हाला डायग्राम्स काढणं महत्वाचं, अतिशय महत्वाचं आहे. त्यानंतर आहे लघु मस्तिष्काचे सचित्र सविस्तर वर्णन. त्यानंतर आहे वाम फुफ्फुस, म्हणजे डिस्क्राइब द लंग, लेफ्ट लंग इन डिटेल विथ डायग्राम. त्यानंतर आहे सबर 2013, रक्तधरा कला, पायामेटर, ओमेंटम, टॉन्सिल्स, स्ट्रक्चर कंटेंट इन स्पर्मॅटिक कॉर्ड, पित्तधरा कला, त्यानंतर इंद्रवस्ती मर्म, मीडियन नर्व, त्यानंतर आहे ऑल्फॅक्टरी नर्व, त्यानंतर आहे वैकल्यकर मर्म, त्यानंतर आहे सुपिरियर मिडियास्टिनम, बाउंड्रीज अँड कंटेंट्स. एलिक्यू मध्ये बघतोय आपण मर्माची निरुक्ती, व्याख्या लिहून विषल्लग्न मर्म, जे शरीरातून काढून टाकलं. जसं आता एखादा बाण आहे, तो आपल्या शरीरात घुसलाय एखाद्या रुग्णाच्या आणि तो बाहेर काढला तर मृत्यू येतो. असे जे काही मर्म आहेत त्याला विषल्लग्न मर्म म्हणतात. आपण याचे डिटेल बघणार आहोत. निश्चितच त्याचं तुम्हाला ज्ञान आपण अवगत करून देणार आहोत. ठीक आहे. तर असा जो काही विषल्लग्न मर्म आहे त्याचे सविस्तर वर्णन करायचे. त्यानंतर अग्न्याशय मस्तिष्क गुहांचे त्रिपथ म्हणजे काय, वेंट्रिकल्स ऑफ द ब्रेन, लॅटरल, थर्ड, फोर्थ, महत्वाचे तेच आहेत.